श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज भल्या मोठ्या पहाडामध्ये तपस्या करत होते. मग तपस्या करत असताना तिथून एक रोड होता छोटासा जायचा चालून पायवाट. तर तिथून कोण गेलं चालून तर तिथं एक तोरण टाकत होते. कोण आलेल्यांना तोरण टाकत होते. तर मग तोरण घेऊन जात होते. येऊन जाऊन मग लोक काय आपल्याला पाहिजे ते घेत होते, ते करत होते. पण मित्रांनो, हे तोरण कोणी टाकलं हे कधी विचारले नाहीत कोणी. स्वामी समर्थ महाराजांना हे तोरण कोणी टाकलं हे कधी कोणी विचारले नाहीत. पण मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांनी दुसऱ्या टाइमला दगड फेकले. ऐका हा मित्रांनो, दगड फेकले. तर दगड फेकल्यानंतर माणसं त्यांना विचारायला गेले की हा दगड कोणी फेकला. तर माझं सांगायचं तात्पर्य एवढंच की आम्ही सुखाच्या टाइमला श्री स्वामी समर्थ महाराजांना विसरून जातो आणि दुःखाच्या टाइमला श्री स्वामी समर्थ महाराजांना आठवण करतो. तर मित्रांनो, तुम्हाला राग आला असेल पण माफ करा, पण हे सत्य आहे. तर मित्रांनो, माझंच एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तर मी सांगितलेलंच आहे आधी, पण माझी बायको खूप मोठी विश्वास करते श्री स्वामी समर्थ महाराजावर. तिचा अतूट विश्वास आहे. पण मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे तात्पर्य, माझी बायको आधी प्रेग्नेंट होती 3 महिन्याची. मग काय झालं, मी ड्युटीला होतो. तर ड्युटीला येऊन मग ड्युटीला आलो. मग आल्याबरोबर मी 4 वाजता येतो. आल्यानंतर मग काय झालं, आल्याबरोबर हातपाय देतो. मग आल्याबरोबर चहा आणि नाश्ता देते ती मला. मग काय झालं मित्रांनो, आल्याबरोबर नाश्ता दिली. मग ती रोज येते, कधी पण बोलते, कधी ती आल्याबरोबर माझ्याकडनं बोलत असते, हसत असते, काय सर सांगत असते. मग ती रोजच्यासारखं काय बोलली नाही माझ्याशी. नाही बोलली म्हणून मला कसं वाटायला लागलं. मग सांगा काय झालं म्हटलं. मग 4:30ला आलेलो मी. 8 वाजता काय तर मला सांगितले ती रातचं. मग गेलो आम्ही 8 वाजता. मग डॉक्टरकडे गेलो. मग त्या दिवशी डॉक्टर पण अवेलेबल नव्हते. डॉक्टर होता पण तो बाहेरगावी पणजीला पण गेलेला. मग आल्यानंतर मग ट्रीटमेंट म्हटलं. डॉक्टर आले कमीत कमी 12 वाजता येऊन पोचले रात्री. त्याच्यानंतर ट्रीटमेंट चालू. पण अक्षरशः मित्रांनो, तिथं डॉक्टर म्हणजे लेडीजच तेवढा अलाउड आहे इथं. जेंट्सला घेत नाहीत हॉस्पिटलमध्ये राहायला नाईटला पण. तर मग आमच्याकडं कोण लेडीज नसल्या कारणाने मलाच राहायला पडलं. पण मी बाहेरच राहिलो. मग आम्ही दोघं पण जेवण नाही, काय नाही, दोघं पण उपाशीच होतो. आणि माझा मोबाईल पण थोडा खराब होता. खराब असल्या कारणाने मग माझी बॅटरी पण संपली, चार्जर पण फुल लो. मग तिला ट्रीटमेंट चालू होती, सलाईन फुल चालू होत्या. मग मला भीती वाटत होती. का भीती वाटत होती की हिनं पण काय खाल्ली नाही, कुठं तर चक्कर करून पडेल तिकडं सलाईनामध्ये. मग रात्री 1 वाजता जात होतो, 2 वाजता जात होतो, 3 वाजता जात होतो उठून. पण रातभर असंच जात होतं. मोबाईल नाही, काय नाही, केव्हा पण उठून जायचं. तिच्याकडे फोन होता पण तिचा चार्जर राहून काय फायदा, माझा फोन बंद आहे ना. मग गेल्यानंतर मग आलो. मग सकाळ उजाडलं. मग डॉक्टरनं सांगितलं काय नाही झालं तुमचं, गेलं म्हणून सांगितले. मग आम्ही खूप रडलो तेव्हा. एवढं अक्षरशः रडलो की सांगायचं नाही. एवढं दुःख वाटलं. जन्मोजन्माचं असं आठवण आली की काय मम्मी पप्पाची पण एवढी आठवण यायला लागली त्या टाईमला. पण मी कसं दुःख दाखवायचं. मी रडून दाखवलं तर बायकोला पण दुःख वाटणारच. मग झालं. मग आलो
घरी आलो. मग घरी आल्यावर मग पण आमच्या घरी कधी सांगितलं नाही मी दोघं पण असं झालं म्हणून. त्यांना पण टेन्शन होतंय म्हणून मग झालं ते झालं. मग झाल्यानंतर मग 1 वर्ष डॉक्टरला कंटिन्यू 1 वर्ष महिन्याला महिना आला का नाही रडायचं. ती बाहेर रडायची, मी बेडरूममध्ये येऊन रडायचो झोपतो म्हणून सांगून. असंच करायचो. मग ती जप करायची गुरुवारचं. मला येत होता, मी असलो की नाही करत नव्हते रागान, मी जगाई भांडतोय म्हणून. मग मी म्हणत होतो कशाला जप करतेस ग, काय झालं आणि कशाला जप करते, काय होणार आहे, देव का कधी करणार आहेत का तुझं, असंच म्हटलं. मग झालं 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, मग 3 वर्ष जवळ व्हायला आली. मग काय झालं, 3 वर्ष आले. मग आलो. मग सांगितलेलंच मागं पण 18 जूनला गेलेलो म्हणून आम्ही मंदिरला. मग ते पण सांगितलं होतं की तुम्हाला मी मंदिरला जायला नकार दिला. त्याच्यानंतर हे झालं. मग फर्स्ट टाईम मी तिथं डोकं टेकलो. त्याच्यानंतर आम्हाला असं झालं. मग प्रेग्नंट झाली 15 दिवसानं. नंतर मग 3 महिने झाले. 3 महिन्याचं केलो, मग 7 महिन्याचं, मग 9 महिन्याचं, मग डिलिव्हरीचा टाईम आला. तर तेव्हा पण मी ड्युटीलाच होतो. मग ड्युटी करून आलो. त्या दिवशी मला थोडं काम होतं म्हणून बाहेर थांबलेलो मी. मग लेट आलो मी, 5 वाजता का 5:30ला येऊन पोचलो घराकडं. आल्यावर मग ती मला कधी आल्याबरोबर कधीच काय सांगत नाही. ती आधी आल्यावर हातपाय धुवून झाल्यावर नाश्ता मला द्यायला चालू करते. नंतर नाश्ता दिली. मग डॉक्टरकडे गेलो. तो दिवस बुधवार होता. नाश्ता केलो. मग हॉस्पिटलला गेलो. मग त्या दिवशी पण मम्मी माझी आणि बायकोंची पण मम्मी होती. आम्ही तिघं पण. मग त्या दिवशी आम्ही फुल नाईटभर टेन्शनमध्ये होतो की बुधवार म्हणजे डिलेवरी झाली नाही, म्हणजे टेन्शनच होते ना, लवकर झाली नाही तर. मग गेलो. मग तिघं पण आम्ही जेवलो नाही तर पेशंटला तर काय घालत नाही सोडा त्या दिवशी. मग फुल दिवस जेवलो नाही, काय नाही. फुल रातभर बिन काय खाल्लो नाही आम्ही. सकाळी 3 वाजले तरी काय खाल्लो नव्हतो आम्ही पोटाला तिघं पण. मग 3:30 वाजता मग गुरुवार उजवाडलेला. मग 3:29 बाळ जन्माला झालं. मला वाटत होतं सारखं की ह्याला गुरुवारचंच होईल म्हणून. मग गुरुवारचं झालं मित्रांनो. मग मी झाल्याबरोबर मम्मी बरी आहे काय बायको, मग बाळ पण बरं आहे, ओके आहे म्हटले. मग आणले. मी तिकडून गाडी स्टार्ट मारली, डायरेक्ट गेलो मी मंदिरात. पेढे घेऊन देवळात ठेवलो आणि आलो. मग दुसरे दिवस पण मी मम्मीला घेऊन गेलो. आमच्या मम्मीला घेऊन गेल्यानंतर मग मम्मीला पण मग तिथल्या महाराजांनी सांगितले तुम्ही ह्या दिवशी या, आता इकडं ह्या पालखी आहे, पारायण आहे त्या दिवशी. तर मग मम्मी आणि मी गेलो त्या दिवशी संध्याकाळी रात्रीचं. हॉस्पिटलला होतो. मग गेलो. तिथून आम्ही पारायण केलं, पालखी केला, सगळं सोहळा केला, सगळं केलं. मग आलो घरी. त्या दिवशी 6 दिवसानं मी हॉस्पिटलला सोडले. आलो मग घरी आम्ही. पण सांगायचं तात्पर्य काय, जेव्हा आम्ही दुःखात असतो ना तेव्हा आम्ही सगळं विसरून जातो स्वामींना पण असं वाटतंय. पण आम्हाला कळत नाही कुठल्या टाईमला काय करायचं त्या टाईमला. पण मी पण असले दुःख बघितलेत. पण दुःखात पण स्वामी साथ देतात तुमची. सुखात तुम्ही दुःखात आहे म्हणून तुम्हाला टाकून देत नाहीत. पण तुमची टाईमच खराब असली तरी पण कधी टाकला. ज्या गोष्टीपासून वाईट होणार आहे ती गोष्ट कधीच श्री स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं करून देणार नाही आहेत. कारण पुढे जाऊन त्या गोष्टीचं आमचं काहीतरी वाईट होणार होतं म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज आम्हाला ती गोष्ट करायला दिली नाहीत.
पण तात्पर्य सांगायचं काय, तो मुलगा पण असा आहे ना मित्रांनो, तो बघितलं तर हसतंय. श्री स्वामी समर्थ, जे स्वामी समर्थ म्हटलं तर हसायला चालू करते. तो आता लहान आहे, त्याच्यामुळे मी दाखवू नाही शकत. आणि थोडे दिवसांनी त्याचं नामकरण सोहळा होते, मी नक्कीच त्याला दाखवीन तुमच्यापर्यंत. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे मी पण 2023ला गणपती घेतलेला डोक्यावरती. म्हणजे मीच आणलेला डोक्यावरती. तर मी पण बोललेलो गणपतीला की मी घेणार गणपती डोक्यावर. पण याच्या आधी पण मी मध्ये घेत नव्हतो. म्हणजे कसं, मी इकडं जॉबला असलो की पप्पा आमचे लवकर आणायचे गणपती घरी. तर मी पण असं होऊन दे म्हणून 1 वर्ष तर खिळा डोक्यावर म्हणून घेतलेलो. पण मित्रांनो, अक्षरशः बघा त्याचं कसं आहे. मी घेतलेलो गणपती अक्षरशः कसं झालंय तर मित्रांनो, तर माझं पण असं झालंय. तर मुलाचा जन्म झाला मार्चच्या 27 तारीखला जन्म झालाय त्याचा. तर सांगायचं कसं, त्याचे 5 महिने बरोबर 27 तारीखला होता आत्ताच्या गणपतीच्या. तर मी गणपती घेतलो म्हणून त्याला तो गणपती पावला का आम्हाला स्वामी पावले. माझ्या बायको तपस्या करत होती, स्वामींचा व्रत करत होती, स्वामींचा जप करत होती. तर अक्षरशः तो आम्हाला असा लाभलाय की दोन्ही साईडनं पण असं झालंय त्याचं की देवानं गणपतींना मला पण नाराज केला नाही, की बायकोला पण नाराज केला नाही स्वामींनी. अक्षरशः बरोबर तसाच जन्म झालाय त्या मुलाचा. मित्रांनो, आम्ही सांगायचं तात्पर्य म्हणजे आम्ही दुःखात पण स्वामींना आठवण काढायला पाहिजेत आणि सुखात पण आठवण काढायला पाहिजे. आम्ही सुखात काढत नाही आणि दुःखात आठवण काढत राहतो. तर मित्रांनो, आम्ही दुःखात पण आठवण काढायला पाहिजे आणि सुखात पण आठवण काढायला पाहिजे. तर माझं एवढंच सांगणं आहे, श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यांची गोष्ट पूर्ण करतील आणि करतात. पण कसं, कधी दुःख असलं तरी तुम्हाला कधी ते हे करत नाहीत. पण तुमचं त्या गोष्टीपासून वाईटच होणार आहे, तर ते श्री स्वामी समर्थ महाराज कसं तुमचे पूर्ण करतील? तुम्ही सांगा, कसं पूर्ण करतील? जर वाईट होणार असेल तर ते महाराज कधीच पूर्ण करत नाही. ते तुम्ही झेलू बी नाही शकत. ते दुःख तुम्ही झेलू बी नाही शकत, असं ते दुःख तुम्हाला येऊन पोहोचेल. तर मित्रांनो, तुम्ही लवकरच समजून जावा. जर तुमच्या बाबतीत असं होत असेल तर तुम्ही नक्की समजून जावा की माझं ह्या गोष्टीपासून वाईट व्हायलंय आणि वाईट होणार आहे म्हणून मला असं व्हायलंय. तर तुम्ही लवकरात लवकर समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वामीवर अतूट विश्वास ठेवा. नक्की तुमचं कार्य करणार चांगलं. माझा तर 100% विश्वास आहे, करणार स्वामी चांगलं. आणि तुम्ही पण विश्वास ठेवा स्वामीवर. आणि तुम्हाला पुढील काय काम पाहिजे तर ते पुढे मी घालीन. पारायण कसं करायचं ते पुढच्या ब्लॉगमध्ये पुढे मी घालीन. थोडे दिवस जाऊ दे. मला पण जास्तीत जास्त सपोर्टची गरज आहे तुमच्या आणि तुमच्या प्रेमाची. कोण जर ह्या पेजला नवीन आहे तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बरेच चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि चांगले विचार तुमच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया आम्ही नेक्स्ट ब्लॉगला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.